सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. सर्क्युलर मोशन कोणत्या फोर्समुळे निर्माण होतो, त्याचा कॉज काय आहे, का सर्क्युलर मोशन निर्माण होतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. यालाच आपण डायनॅमिक्स असं म्हणतो. म्हणजे आपल्याला सर्क्युलर मोशनची डायनॅमिक्स समजून घ्यायची आहे. आपल्याला रिलेशन कुणामधलं बघायचं आहे. तर हे रिलेशन समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत. कन्सिडर ॲन ऑब्जेक्ट रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर पाथ. समजा एक ऑब्जेक्ट आहे जो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत आहे. या ठिकाणी आपण तो ऑब्जेक्ट डिनोट केलेला आहे. समजा हा ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास m आहे, तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत आहे. तर या पॉईंटला या ऑब्जेक्टची, आता ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये आहे म्हणजे मोशनमध्ये आहे, आणि जर कोणताही ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल तर त्याला काही ना काही डिरेक्शन असणार आहे, कोणत्या ना कोणत्या तो डिरेक्शनच चाललेला असणार आहे. पण या पॉईंटला हा ऑब्जेक्ट कोणत्या डिरेक्शनला चालला आहे हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, सर्क्युलर मोशनमध्ये सर्कलला जर आपण त्या पॉईंटला टॅन्जंट ड्रॉ केला तर तो टॅन्जंट आपल्याला त्या ऑब्जेक्टची त्या पॉईंटला डिरेक्शन सांगतो. काय समजलं? कहना क्या चाहते हो? या पॉइंटला जर आपण सर्कलला टॅन्जंट ड्रॉ केला तर त्या टॅन्जंटची डिरेक्शन म्हणजे ऑब्जेक्टची या पॉइंटला डिरेक्शन. ठीक आहे. समजा ऑब्जेक्ट या पॉइंटला असता तर मग या पॉइंटला सर्कलला ड्रॉ केलेला टॅन्जंट म्हणजे ऑब्जेक्टची या पॉइंटची डिरेक्शन. सिमिलर मॅनरमध्ये आपण डिफरंट पॉइंट जर घेतले तर डिफरंट पॉईंटला डिफरंट डिरेक्शन आपल्याला भेटत आहे. पॉईंट चेंज केला की ऑब्जेक्टची सर्क्युलर मोशनमधली डिरेक्शन चेंज होत आहे. डिफरंट पॉईंटला डिफरंट डिरेक्शन आपल्याला भेटलेले आहे. म्हणजे यातून आपण कन्क्लुजन काय करू शकतो, ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशनमध्ये असेल तर पॉईंट टू पॉईंट त्या ऑब्जेक्टची डिरेक्शन चेंज होत असते. ऑब्जेक्टची काय झालेलं आहे, डिरेक्शन पॉईंट टू पॉईंट चेंज झालेलं आहे. इथं आपण एक स्टेटमेंट करू शकतो, देर इज चेंज इन डिरेक्शन. चेंज इन डिरेक्शन इन सर्क्युलर मोशन ॲट एव्हरी पॉईंट. ठीक आहे. आणि जर ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये असेल आणि ऑब्जेक्टच्या डिरेक्शनमध्ये चेंज होत असेल, डिरेक्शनमध्ये चेंज होणे याला आपण चेंज इन व्हेलॉसिटी असंही म्हणतो. म्हणजे इथं व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का? नाही. आणि व्हेलॉसिटी 2 फॅक्टरवर डिपेंड आहे. एक आहे ऑब्जेक्टचं स्पीड आणि सेकंड पॅरामीटर आहे ऑब्जेक्टची डिरेक्शन. मग समजा इथं स्पीड जरी कॉन्स्टंट असेल तरी पण इथं डिरेक्शन बदलणार ना. कुठल्याही ऑब्जेक्टची जर सर्क्युलर मोशन असेल तर तिची डिरेक्शन बदलणारच आहे. मग चेंज इन डिरेक्शन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी. म्हणजे इथं ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी पण पॉईंट टू पॉईंट चेंज होत आहे. चेंज इन व्हेलॉसिटी. सेकंड कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झालेला आहे. सर्क्युलर मोशनमध्ये प्रत्येक ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही प्रत्येक पॉईंटला चेंज होत असते. देर इज चेंज इन व्हेलॉसिटी. आणि चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, टाईमनुसार व्हेलॉसिटी ही जी बदलत जाणार आहे, या कन्सेप्टला फिजिक्समध्ये आपण ॲक्सलरेशन असं म्हणतो. फिजिक्समध्ये ही कन्सेप्ट आपण काय म्हणतो, ॲक्सलरेशन. म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये असलेले ऑब्जेक्ट्स नेहमी ॲक्सलरेटेड असतात. सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्टमध्ये नेहमी ॲक्सलरेशन असतं हे आपल्याला समजलं आहे. म्हणजे ह्या ऑब्जेक्टमध्ये ॲक्सलरेशन आहे. मग या ॲक्सलरेशनची जसं आपण व्हेलॉसिटी, आता ऑब्जेक्ट या पॉईंटला कोणत्या डिरेक्शनला चालला, या डिरेक्शनला, आणि ही डिरेक्शन म्हणजे व्हेलॉसिटीची डिरेक्शन. ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी या डिरेक्शनला आहे. मग तशी ॲक्सलरेशनची डिरेक्शन काय असणार आहे, या सर्क्युलर मोशनमध्ये व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर जर आपण ड्रॉ केला तर हा परपेंडिक्युलर, आता या पॉईंटला इथं परपेंडिक्युलर असा तयार होणार आहे. या पॉईंटला जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो असा तयार होणार आहे. हे असे परपेंडिक्युलर्स आपले तयार होतात. आणि जर आपण हे परपेंडिक्युलर बघितले तर हे परपेंडिक्युलर हे रेडियस म्हणून काम करत आहेत. कारण रेडियस आणि टॅन्जंट, कारण टॅन्जंट जो असतो ती आपली व्हेलॉसिटी असते आणि सर्कलमध्ये आपल्याला माहिती आहे टॅन्जंट आणि रेडियस यांच्यामध्ये 90 डिग्री असतो. मग ही जर व्हेलॉसिटी असेल तर हे एक्सेलरेशन असणार, हे एक्सेलरेशन असणार आहे. हे आपल्याला क्लिअर झालेलं आहे.
आता हे जे ॲक्सलरेशन आहे याची डिरेक्शन काय असणार आहे? याची डिरेक्शन टुवर्ड्स दी सेंटर ऑफ सर्क्युलर मोशन, टुवर्ड दी सेंटर ऑफ सर्कल अलॉंग दी रेडियस, आणि ही रेडियस आहे अलॉंग दी रेडियस टुवर्ड दी सेंटर, अलॉंग दी रेडियस टुवर्ड्स दी सेंटर. अशा प्रकारे ही डिरेक्शन ऑफ ॲक्सलेशन असणार आहे. मी तर आपला 2 पॉईंट क्लिअर झालेत. हे जे ॲक्सलेशन आहे अलॉंग द रेडियस आहे, मग याचं नाव मी काय देऊ शकतो बघा. हेच ॲक्सलेशन मी म्हणू शकतो इट इज अ रॅडियल ॲक्सलरेशन. इट इज अ रॅडियल ॲक्सलरेशन. सेकंड कन्सेप्ट, ह्याला दुसरं एक नाव आहे. हे ॲक्सलेशन टुवर्ड दी सेंटर आहे. हे ॲक्सलेशन टुवर्ड दी सेंटर आहे. त्यामुळे या ॲक्सलेशनला मी काय म्हणू शकतो? सेंट्रीपेटल ॲक्सलेशन. कारण टुवर्ड दी सेंटर आहे त्यामुळं सेंट्रीपेटल ॲक्सलेशन. ह्या ॲक्सलेशनला काय नाव देण्यात आलेलं आहे? सेंट्रीपेटल ॲक्सलेशन. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय समजलं? जे ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असतात त्यांच्यामध्ये डिरेक्शन ऑब्जेक्टची पॉईंट टू पॉईंट डिरेक्शन चेंज होत असते, म्हणजे त्यांच्यामध्ये चेंज इन व्हेलॉसिटी असते. यालाच आपण ॲक्सलेशन म्हणतो. त्या ॲक्सलेशनला आपण काय म्हणतो? सेंट्रीपेटल ॲक्सलेशन. रॅडियल ॲक्सलेशन म्हणतात, पण आपण सेंट्रीपेटल फोर्स कन्सेप्ट समजून घेण्यासाठी सेंट्रीपेटल ॲक्सलेशन हे नाव वापरणार आहोत. ठीक आहे. तर ऑब्जेक्टमध्ये सेंट्रीपेटल ॲक्सलेशन निर्माण झालेलं आहे. पण न्यूटन भाऊंनी आपल्याला काय सांगलेलं आहे? न्यूटन भाऊ आपल्याला काय सांगून गेल्यात की जर ऑब्जेक्टमध्ये ॲक्सलेशन निर्माण होत असेल तर त्यासाठी कारणीभूत आहे फोर्स. फोर्स कॉजेस द ॲक्सलेशन इन ॲन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टमध्ये फोर्स ॲक्सलेशन निर्माण करतो. मग ज्या अर्थी इथं सेंट्रीपेटल ॲक्सलेशन म्हणजे ॲक्सलेशन इथं तयार झालेलं आहे, म्हणजे नक्कीच ह्याच्यामागं कारणीभूत कोण आहे? फोर्स आहे. म्हणजे कोणता ना कोणता या ऑब्जेक्टवर फोर्स ॲक्ट झालेला आहे, ज्या फोर्सनं काय केलेलं आहे? ऑब्जेक्टमध्ये सेंट्रीपेटल ॲक्सलेशन निर्माण केलेलं आहे. म्हणजे इथं एक फोर्स आहे, या ऑब्जेक्टवर एक फोर्स आहे जो हे ॲक्सलेशन निर्माण करतोय. मग जसं आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर एखाद्या ऑब्जेक्टवर लागत असेल त्याच्यामुळे निर्माण झालेलं ॲक्सलेशन याला आपण ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन असं जर आपण म्हणत असेल, तर सेंट्रीपेटल ॲक्सलेशन जर आपण ॲक्सलेशनला म्हणत असेल तर तो फोर्स कोणता असणार आहे? सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स म्हणून निर्माण झालेलं ते ॲक्सलेशन आहे, म्हणून ते सेंट्रीपेटल ॲक्सलेशन. म्हणजे हा फोर्स कोण आहे? सेंट्रीपेटल फोर्स. इथे फोर्स आहे, कोणता ना कोणता ह्या ऑब्जेक्टवर फोर्स आहे, त्या फोर्सला आपण सेंट्रीपेटल फोर्स म्हणूया. का? कारण तो फोर्स ऑब्जेक्टला टुवर्ड दी सेंटर अलॉंग द रेडियस खेचत आहे. पण त्या फोर्सचं नाव आपण काय दिलेलं आहे? सेंट्रीपेटल फोर्स. त्यानं काय केलेलं आहे? सेंट्रीपेटल ॲक्सलेशन निर्माण केलेलं आहे. म्हणजे त्यानं ऑब्जेक्टची डिरेक्शन पॉईंट टू पॉईंट चेंज केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय समजलं? सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रीपेटल फोर्स ॲक्ट झालेला असतो. जी काय सर्क्युलर मोशन ऑब्जेक्टची आहे ती बिकॉज ऑफ काय आहे? सेंट्रीपेटल फोर्समुळे आहे. ठीक आहे. मग हा जो पॉईंट आहे सर्क्युलर मोशन आणि सेंट्रीपेटल फोर्स यांच्यामधलं आपल्याला रिलेशन समजलेलं आहे. सेंट्रीपेटल फोर्स कॉजेस दी सर्क्युलर मोशन असं पण आपण म्हणू शकतो. पण हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपण ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमध्ये का स्टडी करत आहे त्याचं कारण आपण समजून घेऊया. आता आपल्याला काय समजलं की सेंट्रीपेटल फोर्स, ठीक आहे, त्याचे पण व्हॅल्यू पण त्याचा फॉर्म्युला काय असेल तो पण स्टडी करूया. जे आपण सेंट्रीपेटल ॲक्सलेशन म्हटलो त्याला आपण AC असं म्हणू शकतो, आणि जे रॅडियल ॲक्सलेशन आहे त्याला आपण AR म्हणतो. ठीक आहे. तर सेंट्रीपेटल ॲक्सलेशनचा फॉर्म्युला काय आहे? सेंट्रीपेटल ॲक्सलेशनचा v²/r. जर लिनियर व्हेलॉसिटी संदर्भात आपण बोलत असेल तर, जर आपण अँग्युलर व्हेलॉसिटी कन्सिडर करणार असेल तर मग r². ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ठीक आहे. ओके. मग न्यूटननं काय सांगितलेलं आहे? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलेशन. फोर्स कोणता लागलेला आहे? सेंट्रीपेटल. मग सेंट्रीपेटल फोर्समध्ये निर्माण झालेलं ॲक्सलेशन आहे त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रीपेटल ॲक्सलेशन. सेंट्रीपेटल ॲक्सलेशनचा फॉर्म्युला काय आहे? v²/r. म्हणजे mv²/r इज द फॉर्म्युला फॉर सेंट्रीपेटल फोर्स
ॲक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर ऑर्बिट इन टर्म्स ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. जर आपण हाच सेंटीमीटर्स ऑफ फोर्स ऑफ फॉर्म्युला अँग्युलर व्हेलॉसिटी संदर्भात जर समजून घेणार असेल तर आर ओमेगा स्क्वेअर आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजे एम आर ओमेगा स्क्वेअर इज द फॉर्म्युला फॉर सेंट्रिपेटल फोर्स. ठीक आहे, तर आपल्याला फॉर्म्युला समजलेला आहे. ठीक आहे, आता पॉईंट काय आहे तर सेंट्रिपेटल फोर्स आणि सर्क्युलर मोशन ही कन्सेप्ट आपण ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमध्ये का स्टडी करत आहोत. तर सेंट्रिपेटल फोर्स FC ॲक्च्युअल जर बघितलं तर तो अस्तित्वात नाही. असा कुठला फोर्स एक्झिस्टच करत नाही. आपण फोर्सचे टाईप बघलेले आहेत. कोणकोणते टाईप आपण बघलेले आहेत. फर्स्ट टाईप आपण म्हणूया ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेकंड फ्रिक्शनल फोर्स. सेकंड आपण फोर्स कुठला बघूया फ्रिक्शनल फोर्स. झालेला आहेत आपल्याला फोर्स हे. थर्ड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स. लास्ट न्यूक्लिअर फोर्स. असे फोर्सचे टाईप प्रिव्हियस स्टँडर्ड्समध्ये आपण स्टडी केलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स असं नाव कधी स्टडी करायला भेटलं होतं का नाही. ॲक्च्युअल असा कुठला टाईपच नाही फोर्सचा सेंट्रिपिटल फोर्स म्हणून. अजून जर आपण मेन टाईप बघितलं तर मेन टाईप दोनच आहेत. मेन टाईप कुठले आहेत कॉन्टॅक्ट टाईप फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट टाईप फोर्स. असे फोर्सचे दोन टाईप आहेत आणि त्याच्यामध्ये हे फोर्स पुन्हा येतात. ठीक आहे, मग सेंट्रिपिटल फोर्स असा ॲक्च्युअल कुठला फोर्स नसतो. मग हा फोर्स आपण सेंट्रिपिटल फोर्स असं आपण का म्हणतो कारण हे जे फोर्स आहेत बेसिक फोर्स नॅचरल फोर्स वगैरे तर हे फोर्स सेंट्रिपिटल फोर्स म्हणून तिथं ॲक्ट होत असतात. ज्या ठिकाणी सर्क्युलर मोशन घडत असते त्या ठिकाणी यापैकी कोणता ना कोणता एक फोर्स असणार आहे. तो त्या ठिकाणी ऑब्जेक्टला टुवर्ड दी सेंटर खेचण्याचं काम करत असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर ॲटमचं उदाहरण घेतलं तर ॲटमच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असतो ज्याच्यावर चार्ज निगेटिव्ह असतो आणि न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन असतो ज्याच्यावर चार्ज पॉझिटिव्ह असतो. या एक्झाम्पलमध्ये निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे या दोघांच्या मध्ये कोणता फोर्स आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. या दोघांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. जो फोर्स या इलेक्ट्रॉनला टुवर्ड दी सेंटर अलॉंग द रेडियस खेचत आहे. म्हणजे या कंडिशनमध्ये इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करण्याचं कारण कोण आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सला आपण काय म्हणणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्ट ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स इन दिस एक्झाम्पल. ओके, फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण बघूया. अर्थ आणि मूनचं उदाहरण घ्या. अर्थ आणि मून. मून रिव्हॉल्व अराउंड दी अर्थ इन अन सर्क्युलर ऑर्बिट. मून आणि अर्थ दोन्हीही मास असलेले ऑब्जेक्ट्स आहेत. दोघांच्या मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. अर्थ मूनला टुवर्ड दी सेंटर अलॉंग द रेडियस खेचत आहे. बाय विच फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि हा फोर्स म्हणजेच इथं आपला कोणता फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स. अजून एक एक्झाम्पल बघा. कर्व रोडवरून जर व्हेकल ट्रॅव्हल करत असेल कर्व रोडवरून जर व्हेकल ट्रॅव्हल करत असेल तर कर्व पाथ ट्रेस करत असताना त्या व्हेकलवर हा जो कर्व आहे म्हणजे इथे एक सर्क्युलर पाथ आहे. कुठं ना कुठे याचा सेंटर असणार आहे. टुवर्ड दी सेंटर अलॉंग द रेडियस या व्हेकलला एक फोर्स ॲक्ट होत असतो. या एक्झाम्पलमध्ये हा फोर्स कोण ॲक्ट करतो फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा इथं सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ॲक्ट करत असतो आणि व्हेकलला टुवर्ड दी सेंटर खेचत असतो. म्हणजे आपल्याला थोडक्यात काय समजलं सेंट्रिपिटल फोर्स ॲक्च्युली अस्तित्वात नाही. हे जे बेसिक फोर्स आपले आहेत हेच फोर्स वेगवेगळ्या कंडिशनमध्ये अप्लाय होत असतात आणि व्हेकलला टुवर्ड दी सेंटर अलॉंग द रेडियस खेचत असतात. आणि या फोर्सनाच आपण काय म्हणतो
सेंटीमीटर फोर्स. अजून डीपमध्ये जर बोलायचं झालं तर नेट फोर्स टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, नेट फोर्स टुवर्ड द सेंटर अलॉंग द रेडियस. जो फोर्स असेल नेट फोर्स, बाकीचे पण फोर्स ह्या एक्झाम्पल्समध्ये असणार आहेत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, इतर पण काही फोर्स असणार आहेत. मग या सगळ्यांचा जो नेट फोर्स टुवर्ड द सेंटर जे असेल, इतर जे फोर्स आहेत ते फोर्स आणि ह्या ठिकाणचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अदर फोर्स जे आहेत, अदर फोर्स आणि हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स यांचा जो नेट फोर्स टुवर्ड द सेंटर असेल त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण रिलेशन समजून घेतलेलं आहे सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्समध्ये. आणि हा पॉईंट आपण या चॅप्टरमध्ये का स्टडी करत आहोत, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सुद्धा सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ॲक्ट होत असतो.